सो या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करत आहे फुरियर सिरीजचा टाइप नंबर 6 दॅट इज हार्मोनिक अनालिसिस और न्यूमरिकल्स ज्यांच्यामध्ये टॅब्युलर फॉर्म मध्ये डेटा दिलेला असतो. ओके, सो हार्मोनिक अनालिसिस साठी तुम्हाला थोडंसं टेबल बनवावं लागणार आहे न्यूमरिकल सॉल्व्ह करायला. त्याच्यासाठी पहिले फॉर्म्युलेज बघून घेऊया. आपल्याला ऍज युजुअल फुरियर सिरीज मध्ये तीन मेजर गोष्टी फाइंड करायच्या असतात, ए नॉट, एन आणि बीएन. तर ए नॉटचा फॉर्म्युला काय आहे? 2 इंटू मीन व्हॅल्यू ऑफ वाय. सो हे शब्दांमध्ये मांडलेलं आहे. 2 इंटू मीन व्हॅल्यू ऑफ वाय. मॅथमॅटिकली कसं बघू शकतो आपण? 2 इंटू मीन. मीन म्हणजे काय? ऍव्हरेज. ऍव्हरेज कसा काढतो आपण? समजा 4 नंबर आहेत, 5, 13, 12, 7. यांचा ऍव्हरेज कसा काढणार आपण? 5 प्लस 13 प्लस 12 प्लस 7 या सगळ्यांची ऍडिशन करणार आणि आपण काय करणार? 1 2 3 4. 4 लोक होते म्हणून 4. हाच फॉर्म्युला मॅथमॅटिकली असा दिसतो. समेशन. समेशनचा अर्थ म्हणजे ऍडिशन. समेशनचा अर्थ म्हणजे ऍडिशन अपॉन किती लोक होते? एन. एन म्हणजे किती लोक होते? 2 होते, 3 होते, 4 होते. सो असं असतं मीन काढायचं. सो मीन या शब्दाचा अर्थ असतो समेशन अपॉन एन. ज्याचं कोणाचं मीन काढायचंय त्याचं समेशन अपॉन एन. हा कोणाचा अर्थ असतो? मीनचा. एन ए नॉटचा फॉर्म्युला झाला. एन चा फॉर्म्युला काय? 2 इंटू मीन कोणाचा? वाय कॉस एन एक्सचा. मग वाय कॉस एन एक्सचं समेशन अपॉन एन हा झाला मीनचा अर्थ. पण एन चे दोन फॉर्म्युले. दोन फॉर्म्युले कोणासाठी? एक 0 टू 2 पाय साठी आणि एक 0 टू 2 एल साठी. सो 0 टू 2 पाय साठी पहिला फॉर्म्युला यूज करायचा आहे, 0 टू 2 एल साठी दुसरा फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युलामध्ये चेंज काय आहे? एन आणि एक्स च्या मध्ये फक्त पाय बाय एल आपण ऍड केलेला आहे. फॉर्म्युला हाच पार्ट करायचा आहे, हा पार्ट करायचा नाही. फक्त लक्षात काय ठेवायची ऍडजस्टमेंट? एन आणि एक्स च्या मध्ये काय टाकलेलं आहे आपण? पाय बाय एल. सेम बीएन चा फॉर्म्युला कॉसच्या ऐवजी फक्त काय आलेला आहे इथे? साइन. कॉसच्या ऐवजी काय आलेला आहे? साइन. सो हा फॉर्म्युला 0 टू 2 पाय साठी, हा फॉर्म्युला 0 टू 2 एल साठी. असे 5 फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे आहेत हार्मोनिक अनालिसिसच्या टाइपसाठी. ओके, आणि हा पूर्ण खेळ तुमचा कॅल्क्युलेटर वरती. सो कॅल्क्युलेटर नीट वापरायला शिकणं हा एकमेव खूप अत्यंत महत्वाचा भाग आहे या टॉपिक मध्ये. ओके, सो क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन कसा आहे तो? ऑब्टेन द कॉन्स्टंट टर्म अँड कोइफिशियंट ऑफ फर्स्ट साइन अँड कोसाइन टर्म. कॉन्स्टंट टर्म म्हणजे काय? कॉन्स्टंट टर्म म्हणजे ए नॉट. कॉन्स्टंट टर्म म्हणजे काय? ए नॉट. साइन आणि कोसाइन टर्म म्हणजे काय? ही असते कॉस. म्हणजे एन ला आपण म्हणतो, एन ला आपण म्हणतो कोसाइन टर्म आणि बीएन ला आपण म्हणतो साइन टर्म. बीएन ला काय म्हणतो आपण? साइन टर्म. बट त्याच्यात त्यांनी काय विचारलंय? फर्स्ट. फर्स्ट म्हणजे पहिली. सो जो काही एन एन त्या एन च्या ऐवजी मला पुट करायचंय 1. मला काय पुट करायचंय? 1. सो मला काय काय फाइंड करायचंय? कॉन्स्टंट टर्म म्हणजे ए नॉट फाइंड करायचंय, कोसाइनची फर्स्ट टर्म म्हणजे A1 फाइंड करायचंय आणि साइनची फर्स्ट टर्म म्हणजे B1 फाइंड करायचंय. कोसाइन फर्स्ट टर्म म्हणजे A1 आणि साइनची फर्स्ट टर्म म्हणजे B1. मग आता फॉर्म्युला कुठले? तर क्वेश्चन कडे यायचं. क्वेश्चन मध्ये तुम्हाला 0 टू 2 पाय दिसतंय का नंबर्स दिसतंय? जर इथे पाय मध्ये दिसलं असतं तर हा 0 टू 2 पायचा क्वेश्चन असता. नंबर्स दिसतायत म्हणजे हा 0 टू 2L चा क्वेश्चन. 0 टू 2L चा क्वेश्चन. ओके, आता एल किती हे कसं कळणार? ओके, सो बघा, शून्यला माझी व्हॅल्यू 9 आहे, 1 ला 18, 2 ला 24, 3 ला 28, 4 ला 26, 5 ला 20. कुठलीही टर्म ही पिरियडिक असते. पिरियडिक म्हणजे काय? एखादी गोष्ट झाल्यानंतर परत रिपीट होते. हे पिरियडिक साठी टेबल आहे. सो मला त्यांनी कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज दिल्या आहेत? ही दिली, ही दिली, ही दिली, ही दिली, ही दिली, ही दिली. ही जी व्हॅल्यू आहे ना परत रिपीट होणार आहे ती याच्या पुढची, याच्या पुढची आहे. याच्या पुढे व्हॅल्यू किती असणार? जर असती
तर किती असते अज्युम करा फक्त किती असते 6 असते आणि 6ला हे आन्सर किती असतं 6ला हे आन्सर किती असतं तर जे शून्यला आहे तेच रिपीट होणार जे शून्यला आहे तेच रिपीट होणार म्हणून त्यांनी दिली नाही म्हणून त्यांनी सिम्पली दिली नाही म्हणजे रिपीट गोष्ट कधी घडते जेव्हा 5 नंतर जो गोष्ट येणार आहे ती रिपीट असते सो नेहमी आपला जो क्वेश्चन असतो तो जेव्हा ही व्हॅल्यू रिपीट होते तोपर्यंत घ्यायचा आपला जो नंबर परत रिपीट कधी होणार आहे 20 नंतर रिपीट होणार आहे बरोबर आहे ना 20 नंतर किती येणार आहे परत 9 तो नंबर आपल्याला रेंज मध्ये घ्यायचा असतो सो ह्या क्वेश्चनची रेंज आहे 0 to 6 आणि आपला फॉर्म्युला आहे 0 to 12 therefore I will compare 12 is equal to 6 L is equal to 3 सो ह्या क्वेश्चनचा L आहे 3 शॉर्टकट सांगू हे किती लोक आहेत 1 2 3 4 5 6 6चा जो हाफ आहे 3 हा जो मधला नंबर आहे 3 तो इथे येणार आहे हा शॉर्टकट आहे बट हा दरवेळेला ट्रू होणार नाहीये नंबर्स इझी फॉर्म मध्ये होते म्हणून हा फॉर्म झालाय पण जर का इथे 0 2 4 6 8 असतात हे मॅच नसतं झालं सो तुम्हाला डोकंच वापरायचं 5 नंबर कुठला आकडा आहे 6 तो झाला माझा 2L L आला 3 नेक्स्ट ए नॉटचा फॉर्म्युला ए नॉटचा फॉर्म्युला काय 2 into summation y by n 2 into summation of y by n हा आपला फॉर्म्युला आहे ए नॉटचा ए एन चा फॉर्म्युला हा वापरणार का हा तर मी सेकंड यूज करणार बिकॉज आय एम युजिंग 0 to 2L फॉर्म्युला आहे 2 into summation of y cos n pi x by L बट आपण एन साठी नाही करत आहे आपण काढतोय A1 साठी A1 साठी काढतोय याचा अर्थ n ची व्हॅल्यू 1 आहे म्हणून इथे पण मी n ची व्हॅल्यू किती घेणार 1 मग 1 लिहायची काय गरज आहे सो उरलं कोण पाय एक्स बाय एल सो उरलंय कोण आपलं पाय एक्स बाय एल एल किती आलाय आपला 3 अपॉन एन हा फॉर्म्युला आणि सिमिलरली B1 चा फॉर्म्युला काय येणार फक्त ह्याच्यात कॉस्टच्या ऐवजी साइन करून टाक हा झाला आपला B1 चा फॉर्म्युला सो आपल्याला 3 गोष्टी फाइंड करायच्या आहेत तर आता टेबल कोणाचं बनवायचं टेबल कोणाचं बनवायचा हा पहिला प्रश्न जिथे जिथे समेशनची चिन्ह आहेत तेवढी तुम्हाला टेबल लागणार समेशन किती ठिकाणी आहे y ला आहे y कॉस ला आहे आणि y साइन ला आहे सो टेबल जर बनवायला घेतला आपण तर टेबल मध्ये x तर कंपल्सरी आणि y पण कंपल्सरी तर तुम्हाला 3 मेजर गोष्टी लागतात पहिल्या कुठल्या लागते आपल्याला समेशन कोणाचं लागतंय y चं हे बघा हे y चं समेशन समेशन म्हणजे काय फक्त ऍडिशन करायचं आपल्याला फक्त काय करायचंय आपल्याला ऍडिशन करायचं इथे आपल्याला ऍडिशन करायचं बस इथे आपल्याला काय करायचंय ऍडिशन करायचंय अजून कोणाचं समेशन लागतंय आपल्याला y तर आहे ना आपल्याकडे कोणाचं लागतंय cos पाय x बाय 3 आणि sin पाय x बाय 3 सो नवीन टेबल मध्ये मी जो गोष्टी घेतोय cos पाय x बाय 3 आणि sin पाय x बाय 3 सो टेबल स्टार्ट करतोय मी बनवणं तुमच्याकडे ओके एक्स आहे एक्स एकदा इथे 0 लिहायचा मग 1 लिहायचा मग 2 लिहायचा मग 3 लिहायचा 4 लिहायचा आणि 5 लिहायचा एक एक एक्सची व्हॅल्यू पुट करायची इथे आणि मला आन्सर शोधायचे सो कॅल्सी मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले रेडियन मोड घ्यावा लागेल कुठला मोड घ्यावा लागेल रेडियन मोड कारण रेडियन मोड घेतला तरच तुमचा आन्सर बरोबर येणार आहे इथे पाय जेव्हा पण साइन आणि कॉसच्या आतमध्ये पाय असतो तेव्हा तुम्हाला कुठला मोड घ्यायचा कॅल्सीचा रेडियन मोड घ्यायचा लक्षात ठेवा पहिली गोष्ट सेकंड चला पहिले 0 पुट करू सो 0 जेव्हा पुट करतो कॅल्सी मध्ये काय टाइप करणार आहात कॉस पाय इंटू 0 बाय 3 हे कॅल्सी मध्ये पुट करा तुम्हाला इथला आन्सर मिळेल नंतर किती पुट करणार आपण 1 पुट केल्यावर पाय इंटू 1 बाय 3 मग पाय इंटू 2 बाय 3 मग
पाय इंटू 3/3 असं कुठपर्यंत पुट करणार तुम्ही 5 पर्यंत एक एक व्हॅल्यू पुट करायची आणि ही 5 उत्तरं काढायची 5 का 6 उत्तरं काढायची सेम आता कॉस्टच्या ऐवजी काय टाईप करणार आहात तुम्ही साइन पाय इंटू 0/3 पाय इंटू 1/3 पाय इंटू 2/3 असं कुठपर्यंत करणार आहात 5 पर्यंत सो हे टेबलचे व्हॅल्यूज मी लिहून घेतोय आन्सर्स आपले सो दॅट विल बी इक्वल टू 1.5 minus 0.5 minus 1 minus 0.5 and 0.5 हे आलेत आपले व्हॅल्यूज cos πx/3 से आणि साइनचा आन्सर आहे 0.866 0.866 0 minus 0.866 आणि minus 0.866 तो एक एक्झाम्पल घेतोय जर मला ही व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर x ची व्हॅल्यू किती आहे 2 सो हे आन्सर कसं काढाल sin पाय इंटू 2/3 कॅल्क्युलेट टाका तुम्हाला उत्तर मिळेल 0.866 सो अशा सगळ्या टॅब्युलर फॉर्मच्या व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर जाणार आहोत पुढचं सॉल्व्ह करायला सो आपल्याकडे सगळा डेटा आलेला आहे आता आपल्याला समेशन कोणाचं करायचं समेशन कोणाचं करायचंय y चं करायचंय आणि भागिले n करायचंय सो मी पहिले a नॉट फाइंड करतोय a नॉट इज इक्वल टू 2 इंटू समेशन कोणाचं करायचंय मला y चं हा काय y करा समेशन 9 18 24 28 26 20 अपॉन n n म्हणजे काय 1 2 3 4 5 6 सो ऍज इट इज कॅल्सी मध्ये टाकायचं ऍज इट इज हा जो ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट सकट नीट कॅल्सी मध्ये टाका आन्सर येईल तुमचं 41.66 आन्सर येईल तुमचं 41.66 सो हे आन्सर आलं आपल्या कॉन्स्टंट टर्म्स आता आपल्याला काढायचं आहे A1 A1 चा फॉर्म्युला काय आहे 2 इंटू कोणाचं समेशन करायचंय y नी मल्टिप्लाय करायचंय कॉस y नी मल्टिप्लाय करायचंय कॉसला त्याचं समेशन करायचंय सो 2 इंटू कोणाचं समेशन करायचंय मला y नी मल्टिप्लाय करायचंय कॉसला आणि त्याचं समेशन करायचं सो इथे काय लिहिणार मी 9 इंटू 1 प्लस 18 इंटू 0.5 प्लस 24 इंटू मायनस 0.5 प्लस 28 इंटू मायनस 1 प्लस 26 इंटू मायनस 0.5 प्लस 20 इंटू 0.5 अपॉन अपॉन किती लोक आहेत हे 1 2 3 4 5 6 अपॉन 6 सो नीट ब्रॅकेट मध्ये सगळं पुट करा व्यवस्थित मल्टिप्लाय करा याचा आन्सर आहे तुमचं -8.33 सो ही झाली आपली कोसाइनची फर्स्ट टर्म A1 आता आपल्याला काढायची साइनची फर्स्ट टर्म B1 फॉर्म्युला काय 2 इंटू समेशन कोणाचं y नी साइन ला मल्टिप्लाय करायचं जे ऑलरेडी आपण काढलेलं आहे y आहे साइन आहे मल्टिप्लाय करा 2 इंटू कोणाचं मल्टिप्लिकेशन 9 इंटू 0 18 इंटू 0.866 24 into 0.866 28 into 0 26 into minus 0.866 20 into minus 0.866 bracket complete upon 1 2 3 4 5 6 सो जर नीट कॅल्क्युलेट टाकायचं सगळं ह्याच्यात काही रेडियन वगैरेची गरज नाही नॉर्मल कॅल्क्युलेट ऍड करायचे डिवाइड करायचंय तर आन्सर येईल -1.15 सो अशा प्रकारे तुम्हाला हा टेब्युलर फॉर्मचे न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करायचे आहेत स्टेप नंबर 1 ला जातोय स्टेप नंबर 1 तुम्ही आपले लिमिट्स ओळखा 0 to 12 ला कोणाशी कंपेअर करणार आहात 0 to इथला नंबर 6 त्याच्यावर मला L मिळाला मला हवे ते फॉर्म्युले तयार करा त्या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला टेबल कोणाकोणाचा हवा ते तयार करा मग तुम्हाला ते फॉर्म्युले अप्लाय करा आणि मग तुम्हाला तुमचे मिळतील फायनल आन्सर
सो अशा प्रकारे आपल्याला टॅब्युलर फॉर्म किंवा हार्मोनिक अनालिसिसचे न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करायचे. थँक्यू.